थोडसा करेक्शन. गवळदेव कासारडे संघाने जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग आणि जय सेवालाल संघाची सलामीची जोडी मैदानावर. किरण पवार आणि सुनील चावरी, जय सेवालाल संघाची सलामीची जोडी. दुसऱ्या बाजून गवळदेव कासारडे संघाच्या वतीने बॉलिंग मार्कवर गवळदेव कासारडे 12th पॅन कंपल्सरी. गवळदेव कासारडे 12th पॅन. बॉलर्स नेम प्रथमेश ठाकरे. पहिलो चेंडू फुल टॉस, कव्हरच्या दिशेने दर्जेदार क्षेत्ररक्षण. खूपच सुंदर फिल्डिंग. जर यो चेंडू फिल्डर कडून सुटलो असतो तर चौकार बघूक मिळालो असतो. इतको वेगवान फटको होतो प्रथमेश ठाकरे. संपूर्ण स्पर्धेत 150 पेक्षा जास्त रन आतापर्यंत ज्याका आउट करण्याची संधी कोणाक मिळाली नाही असो ह्यो खेळाडू. टप्पो पडल्यानंतर थोडंसं भरकटलो ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचो इशारो वाईडचो. अवांतरच्या स्वरूपात 1 रन. कायच न करता मिळालेलो 1 रन. आयतो मिळालेलो 1 रन. आयतवारी मिळालेलो 1 रन. मालवणी भाषेत सांगायचा तर आयत्यार कोयतो. धावसंख्येची सुरुवात. पहिलो चेंडू 1 रन. किरण पवार सुनील चावरी ही जोडी मैदानावर. इनसाइड आउट कव्हर्सच्या लॉंग ऑफच्या कपडावरसून टांगा पलटी, घोडे फरार. 100 रुपयांचे मानकरी प्रवीण मुंडगेकर. धावसंख्या 7 रन सर. किरण पवार लॉंग ऑफची त्याची आवडती सीमारेषा. षटकार मारल्यानंतर परत एक फटको इनसाइड आउट. मिड ऑफच्या कपडावरसून चौकारासाठी. 3 चेंडूंचं फक्त किरण पवार. एक चेंडू निर्धाव खेळून काढल्यानंतर आता मात्र आपले खरे दात मैदानावर दाखवताना. यावेळी मिडांच्या कपडावरसून अजून एक लांब लचक षटकार. पकड़ने की बात छोड़ अपन को कोई टच भी नहीं कर सकता. पाठभर वळ काढले, मुगड्यान रेच काढलो. आज प्रथमेश ठाकरेची अगदी तीच अवस्था. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात 4 बॉल मध्ये तब्बल 17 रन. 5वं चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे. आणि ज्या प्रथमेश ठाकरेन 2 षटकार 3 चौकार मारले त्या प्रथमेशने विकेट काढली किरण पवारची.
किरण पवारचे 2 षटकार आणि एका चौकाराचा हिशोब. 5व्या बॉलवर प्रथमेश ठाकरे मोकळो केलो. मालवणी भाषेत सांगायचा तर बाप्पा पोकळो आणि हिशोब मोकळो. कोकणातलो झिलगो युट्यूब चॅनल कडसून 100 रुपयांचा बक्षीस. प्रवीण मुंडगेकर साहेबांकडून. प्रवीण मुंडगेकरांनी ह्या कॅच घेतलेला. त्यांच्यासाठी कोकणातलो झिलगो ह्या युट्यूब चॅनल कडसून 100 रुपयांचा बक्षीस. धावसंख्या 17. पहिल्या ओव्हरीची सांगता करणारो शेवटचो चेंडू प्रथमेश ठाकरे. बॉलिंग मार्कवर अमोल भोसलेंसाठी. इल्याच अमोल भोसलेंचा फटको लंग ऑफच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रहार. यांचं आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालंय. जयनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. त्याच पद्धतीने दाबवाडीवरून संतोष सावंत आणि रवींद्र पांचाळ आमचे मित्र, तसेच गोपाळ पांचाळ यांनी दाबवाडीतील इतर सगळे ग्रामस्थ यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील जयनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. संतोषजी सावंत आपल्याला विनंती आहे, रवींद्र पांचाळ, संतोषजी सावंत आणि गोपाळजी पांचाळ आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनापासून स्वागत. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. 23 रन्सांवर. पहिले 2 बॅटर त्यापैकी एक बाद झालो किरण पवार. अमोल भोसले नॉन स्ट्रायकर एंडवर. या दोनही बॅटरने आपल्या खात्याची सुरुवात केली षटकारांशी. सुनील चावरी तो तिसरो बॅटर स्ट्रायकर एंडवर पहिल्यांदा चेंडू खेळण्यासाठी. आणि आता उत्सुकता असा सुनील चावरी सुद्धा षटकारान आपल्या खात्याची सुरुवात करता की नाही. धावसंख्या 23. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. प्रथमेश ठाकरेची महागडी गोलंदाजी. पहिल्या ओव्हरीत तब्बल 23 रन. पण यापूर्वी एक सामना आपण बघितलेलो आर.के. बिचोलीम विरुद्ध जय सेवालाल. जय सेवालाल संघाविरुद्ध आर.के. बिचोलीम संघाच्या गोयच्या बॅटरनी खास करून रुपेश गावकरने एका ओव्हरीत 27 रन कुटले. पण त्यानंतर मात्र संघ संपूर्ण इनिंग मध्ये फक्त 43 रन्स जमावू शकलेलो. याचा अर्थ ही संधी असतली गवळदेव कासार्डे संघाकडे. पहिल्या ओव्हरीत जरी जास्त रन्स इले तरी या मैदानावर तुम्ही वापसी करू शकतात. असं म्हणतात की हा ग्राउंड बॅटरसाठी फेवरेबल असा. पण आजच्या दिवसातले 4 मॅन ऑफ द मॅच त्याचा जर विचार केलो तर ते 4ही मॅन ऑफ द मॅच बॉलरच्या नावावर. पहिल्या सामन्यात मनोज इलेव्हन कसवंत संघाचो नवनाथ. दुसऱ्या सामन्यात जय सेवालाल संघाच्या वतीन अमोल भोसले. तिसऱ्या सामन्यात जय सेवालालचे अहमद नाखवा. आणि चौथ्या सामन्यात गणेश कृपा बंडवाडी संघाचो धनंजय भिंताडे. आतापर्यंत 4 बॉलर आजच्या दिवसात 4 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारताना. गोलंदाजीत बदल वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन अक्षय घरत. आमच्या स्पर्धेसाठी गुरुकृपा लॉजिंग अँड रेस्टॉरंट कल्याणकर बंधू यांच्याकडून 2000 रुपयांची देणगी येते. जयनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. 23 धावा आणि त्या 23 धावसंख्येवर बॅटर बीट, विकेट किपर बीट आणि बाईच्या स्वरूपात 4 रन. दुष्काळात 13वा महिनो म्हणतात तो हेकाच. असल कोल्हापुरी भाषेतली एक म्हण असा, आधीच रडवं आणि त्यात माही राडवं. ह्या 4 आयत्या रन्सांची धावसंख्या 27. अक्षय परत एकदा बॉलिंग मार्कवर सुनील चावरीसाठी. सुनील चावरीचो एक वेगवान फटको, ताकदवान फटको नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन धावचित करण्याची संधी. आणि या चेंडूवर सुनील चावरीचो रिव्हर्स स्वीपचो एक वेगवान फटको.
पॉइंटच्या दिशेने सुटलेलो झेल, पण या सुटलेल्या झेलावर जीवदान मिळाला सुनील चावरीक, पण नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने धावबाद झालो अमोल भोसले. मालवणी भाषेत सांगायचा तर कोणाचे म्हशी आणि कोणा गुट्टा बशी. करूचा तेनीच भरूचा ही म्हण बऱ्याच जणांका माहिती असा, पण आज अमोल भोसले सर तुमची खैची चूक नसताना तुम्ही बाद होणार. मालवणी भाषेतली म्हण आठवतली, करून गेलो गाव आणि कांदेकाराचा नाव. 27 दुसऱ्या षटकात अक्षय घरात. सुनील चावरी अजून खात्याची सुरुवात करणार बाकी. एका बाजून सेट बॅटर अमोल भोसले सर रत्नागिरी पोलीस. एक सुंदर षटकार लंगॉफच्या कपडावरसून आणि दुर्दैवीरित्या नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने धावबाद. ह्या विकेटचा सगळा श्रेय अक्षय घरातला. 2 चेंडू आतापर्यंत अक्षयचे, 2 चेंडू निर्धाव. ढिल्या हातान खेळान काढलो मिड ऑफच्या दिशेने फिल्डर तैनात. सुनील चावरी बरोच वेळ धावसंख्येत काय भर नव्हती आणि त्यामुळे या चेंडूवर सन्मान देणारो फटको. खराब चेंडूवर मोठे फटके, चांगल्या चेंडूवर सन्मान. क्रिकेटच्या मैदानावरची ही स्ट्रॅटेजी मालवणी म्हणीवर डिपेंड. मऊ थय खो आणि कठीण थय देव. एका रनसानिशी 28 अक्षय घरात बॉलिंग मार्कवर. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल. उजव्या डाव्या हाताच्या फलंदाजांची जोडी. दोन्ही बॅटर उजवे, पण सुनील चावरी आणि ऐश्वर्य सुर्वे हे दोन्ही खेळाडू रिव्हर्स स्विच हिट साठी सुद्धा तेवढेच प्रसिद्ध. भरकटलो चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल ही म्हण किती जरी जुनी झाली तरी ती वाईडवर ऐकण्याची मजा मात्र तेवढीच नवीन असतं. 29 दुसऱ्या षटकात अक्षय. यावेळी मात्र अक्षय सुर्वे चेंडूच्या टप्प्यापर्यंत जात. ऐश्वर्य सुर्वेचे फटको मिळांच्या कपडावरसून डायरेक्ट माटवार षटकार. हॅलो. मुख्य व्यासपीठावरती जय हनुमान क्रीडा मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांना विनंती असणार आहे, कृपया आमच्या पाहुण्यांसाठी आपण मुख्य व्यासपीठ मोकळं करून द्यायचं आहे. जय हनुमान क्रीडा मंडळाचे जे सदस्य आहेत मुख्य व्यासपीठावरती त्यांना विनंती आहे, पाहुण्यांसाठी आपण मुख्य व्यासपीठ खुलं करून देऊयात. सगळ्या आमच्या सदस्यांना विनंती आहे. दुसऱ्या षटकाची सांगता करणारो, समाप्ती करणारो, मालवणी भाषेत भजनाची आणि दशावताराचो भैरवी घालणारो चेंडू. धावसंख्या 36. एक ऐतिहासिक धावसंख्या, हिस्टॉरिकल फिगर स्क्रीनवर. 36 धावा शेवटचा चेंडू. सुनील चावरीसाठी 1 रन. दुसऱ्या रनचा इरादो होतो, फक्त एका रनसावर समाधान. लेग बायच्या स्वरूपात 36 वरसून धावसंख्या 37 रनसावर. 2 ओव्हरींचो खेळ समाप्त. 18.5 ची सरासरी. पॉवर प्लेची सांगता. 5 षटकांचो हे दुसरं सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनल मध्ये गणेश कृपा कासारडे संघ फायनल मध्ये दाखल आणि दुसऱ्या सेमीफायनल साठी जय सेवालाल आणि गवळदेव कासारडे या 2 संघात चालू असलेलं आहे तुंबळ युद्ध. एक देखणी स्पर्धा, मानाची स्पर्धा. 12 जानेवारी रोजी या स्पर्धेची सुरुवात. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. 12 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारी हे तीनही तसे बघलात तर ऐतिहासिक दिवस. 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती, राष्ट्रीय युवा दिन, आणि त्याच दिवशी राजमाता जिजाऊ मासाहेबांची सुद्धा जयंती. काल 13 जानेवारी हे सुद्धा एक ऐतिहासिक दिवस, कारण बऱ्याच कालखंडानंतर पन्हाळा
गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची झालेली भेट आणि आज 14 जानेवारी ह्यो सुद्धा एक ऐतिहासिक दिवस. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेकाची सुरुवात झालेलो दिवस आणि आज या मोदी मैदानावर जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठणच्या स्पर्धेत खैच्या संघाक राज्याभिषेक होतलो. मगाशी जी म्हण वापरली बाप्पा पोकळो आणि हिशोब मोकळो, या वर्षी बऱ्याच जणांकडे संधी असा गेल्या वर्षाचा हिशोब मोकळो करण्याची आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये हिशोब मोकळो केलो गणेश कृपा बंडवाडी कासार्डे संघान. गेल्या वर्षी फायनल मधल्या पराभवाचो बदलो घेतलो आणि राजाराम वॉरियर्स तवडे संघाक स्पर्धेतून परतीचो रस्तो दाखवलो. चालू असलेलो हे दुसरं सेमीफायनल 2 ओव्हरींचो खेळ समाप्त 37 रन्सांवर 36 स्ट्रायकर एंडच्या दिशेन सुनील चावरी. नॉन स्ट्रायकर एंडवर टेनिस क्रिकेटचा ऐश्वर्य जका म्हटला जाता एक श्रीमंत खेळाडू ऐश्वर्य सुर्वे. 4 बॅटरपैकी 3 बॅटरने षटकार मारून आपल्या खात्याची सुरुवात केली. सुनील चावरे स्ट्रायकर एंडच्या दिशेन खेळलेलो चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेन 1 रन्सासाठी. धावसंख्या 38. 5 षटकांच्या या सामन्यात मोठ्या धावसंख्येच्या दिशेन वाटचाल करण्याचो इरादो जय सेवालाल संघाचो. मागच्या 2 सामन्यांचो विचार केलो तर जय सेवालाल संघान धावांचो पाठलाग करून 2 सामने सहज जिंकले. पहिल्यांदा 44 धावांचो पाठलाग RK बिचोलीम संघाविरुद्ध आणि त्यानंतर मनोज 11 कसवण संघाविरुद्ध 35 धावांचो पाठलाग करून. या सामन्यात मात्र जय सेवालाल संघ पहिल्यांदाच पहिल्या इनिंगसाठी मैदानावर. किती धावांचा टार्गेट 5 ओव्हरीत जय सेवालाल संघ ठेवतलो गवळदेव कासार्डे संघासमोर. अमोल कांगणे बॉलिंग मार्कवर. कोकणात आंगणे ह्या नाव परिचयाचा पण त्याच आंगणे नावाच्या जवळपास जाणारा आडनाव. बॉलिंग मार्कवर अमोल कांगणे. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. जो चेंडू यष्टिरक्षकाक अडवण्या योग्य होतो की नाही ऍक्शन रिप्ले मध्ये तुमका दिसतलो. पंचांची खूट चौकार बॅटच्या स्वरूपात म्हणजे झेल घेण्याची सुद्धा संधी होती. ऐश्वर्य सुर्वे सारख्या खेळाडूक मिळालेला जीवदान मिळालेलो चौकार. धावसंख्या 42 रन्सार. एक मोठा नाव स्ट्रायकर एंडवर. चेंडूचा टप्पा होतो लेग स्टंपच्या बाहेर. ज्या चेंडूवर एक डिलाइट कट नाजूकचा स्पर्श ऐश्वर्य सूर्यच्या बॅटचो आणि चेंडू विकेट किपरला चकावून फाईन लेगच्या दिशेन चौकारासाठी. क्षेत्ररक्षणात थोडस बदल. शॉर्ट थर्डमॅनचो खेळाडू जो थोडस फाईन होतो अमोल कांगणे लावलेलो तो खेळाडू आता मात्र थोडस फाईन पण फाईन लेगच्या दिशेन. आणि जो थर्डमॅनचो खेळाडू थोडस वाईड होतो तो आता फाईन झालो शॉर्ट थर्डमॅनच्या जागेवर. बॅटची कड 1 रन्साचो इरादो नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेन. डिरेक्ट हिट करण्याची होती संधी पण बॅकअप थोडस लांब आणि त्यामुळे अमोलने स्वतःच्या मनात समजावून सांगितला 1 रन गेलेलो परवाडता ओव्हरथ्रोचो चौकार जाण्यापेक्षा. हे 1 रन्सानिशी 43 धावा. तिसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. अमोल कांगणे 3 चेंडूत 6 धावा खर्च करून पॅव्हलिन एंड कडसून 4थो चेंडू घेऊन. फुटलेल्या पाईप लाईनी सारखो उडालेलो चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुनील चावरीची खेळी समाप्त. 3ऱ्या विकेटचा पतन. 43 धावा 43 फॉर 3. सेवालाल 12वा खेळाडू. जय सेवालाल 12th मॅन.
अक्षय राठोड नंबर 5 वर फलंदाजी करण्यासाठी मैदानात दिसतलो अक्षय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. अमोल कांगणेचं 5वं चेंडू मिडॉनच्या दिशेन. पहिल्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू बॉलरच्या दिशेन फेक. फक्त 1 रन्सावर समाधान. 44 धावा 44. चौक्याचं डबल गेम 44. तिसऱ्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू. ऐश्वर्याचा फटको. चेंडूवरची नजर थोडीशी हल्ली. फटको फसलो. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट करताना ऐश्वर्य सूर्याची प्राइज विकेट. चौथ्या विकेटचा पतन. धाव संख्या 44 धावा. रत्नागिरी पोलीसचो एक जाबाज सैनिक डगआउट मध्ये परतल्यानंतर मैदानावर अजून एक रत्नागिरी पोलीस योगेश शेटे. स्टेजवर आमचे काही जय हनुमान मित्रमंडळाचे सदस्य, गवळदेव मित्रमंडळाचे सदस्य, पदाधिकारी असत. त्या सगळ्यांका विनंती असा, आजचो दिवस आपल्या पाहुणे मंडळींसाठी असा. कृपया स्टेज मोकळा करून द्या. आजचा दिवस आपल्या पाहुणे मंडळांसाठी जागा करून देऊची एक छोटीशी विनंती. गवळदेव मित्रमंडळ, जय हनुमान मित्रमंडळाच्या सगळ्या सदस्यांका आणि पदाधिकाऱ्यांका. जीशान खान बॉलिंग मार्कर, मॅन फ्रॉम मालाड. गोवा राज्याचा स्टार खेळाडू, गोवा एक्सप्रेस, पेडणे एक्सप्रेस, गौरेश नागवेकरची आठवण करून देणारी देह एसटी, बॉडी लँग्वेज घेऊन जीशान बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू त्रिफळ उद्ध्वस्त. खटक्यार बॉट, जाग्यार पलटी. फर्निचर उद्ध्वस्त. 5व्या विकेटचा पतन. वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे मैदानावर चिन्मय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आझाद खारेपाटणची पूर्ण टीम मैदानावर उपस्थित असा. जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीन आझाद खारेपाटण, चिनू शिंदे तुमचा मनपूर्वक स्वागत. न्यू बॅटर अरफान नंबर 7 वर. जिशान खानचं पहिलं चेंडू. यापूर्वी सुद्धा जिशानला बॉलिंग मार्कवर बघितला. 1 ओव्हर जिशानने गोलंदाजी केलेली. 1 रन देऊन 1 विकेट. एका ओव्हरीची त्याची मिळकत होती. तो जिशान यावेळी फार एंडकडून गोलंदाजीची सुरुवात. पहिल्याच चेंडूवर सफलता. दुसरा चेंडू
परत एकदा ती फळं उद्ध्वस्त. एसटीच्या गिअर बॉक्सची आठवण करून देणारी स्टंप्सची स्थिती. यू मिस, आय हिट, गेन अंदर, डंडी बाहर. तरच जिशान खान विकेट हॅट्रिक साठी 2511 रुपयांचा बक्षीस. 1987 मध्ये चेतन शर्मांची पहिली हॅट्रिक, तीनही क्लीन बोल्ड होते. जिशान कडे संधी. ह्यो सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू, पण बॅटरला माहिती होता ह्यो चेंडू ओव्हर पिच असतो. क्लीन बोल्ड साठी जागा बनवली, सफल झालो अपस्टमच्या बाहेर आणि फाईन लेगच्या कपडावरसून ह्यो एक सुंदर चौकार. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत झालेलो बदल. जय सेवालाल संघाची पडझड बघा. 2 बाद 43 वरसून 3 बाद 43, 4 बाद 44, 5 बाद 44 आणि 6 बाद 44. गाभण म्हस जर पेवणे घातली तर गादनात जशी रुतान बसता, धावसंख्या 44 वर रुतान बसलेली. ह्यो चौकार, ह्या चौकारामुळे गाभण म्हस परत एकदा गोठ्याच्या दिशेन. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. क्लीन बॉल जरी झालो नसलो तरी लेग बिफोर विकेट. LBW जिशान खानचे एका ओव्हरीत 3 विकेट. आणि LBW एका मालवणी भाषेत काय म्हटलं जातं, बॅटर किरडावलो, पाया बुडला झाला. सेवालाल संघान अतिशय दर्जेदार कामगिरी केली पहिल्या 2 सामन्यात धावांचा पाठलाग करताना. पण यावेळी टार्गेट सेट करताना मात्र या संघाची पडझड. 43 धावसंख्येपर्यंत सगळा मनासारख्या चालला, पण त्यानंतरची फलंदाजी एका वाक्यात सांगायचा तर फावला नाहीतर बोर्डार नावरवला. एक वेगवान चेंडू होतो, त्या वेगवान चेंडूवर एक अतिवेगवान फटको. मिड ऑफचा क्लिअर करून लॉंग ऑफच्या दिशेन लांब लचक फटके मारण्यासाठी चेंडू तुमच्या बॅटच्या टो एरियाकडे बसणं गरजेचा. पण ह्यो जिशानचो चेंडू बॅटच्या मिडल कडे येलो, थोडंसं स्टिकर एरियाच्या खाली. आणि ज्या प्रमाणात चेंडू बॅटच्या जेवढं वर लागत जाता तेवढा डिस्टन्स कव्हर करण्याची क्षमता कमी होत जाता. एकेरी धावेनीची धावफलक 49-49. जिशान खानची गोलंदाजी अतिशय सुंदर. या षटकात सगळे चेंडू जिशानचे होते यॉर्कर. अमिताभ बच्चन सरांका कॉमेंट्री करताना कधी बघूक नसत, ऐकाक नसत, पण हल्लीच एक चित्रपट इलो आणि त्याच्यात अमिताभ बच्चन सरांचा वाक्य होता, जिसका कोई नहीं होता उसका यॉर्कर होता है. आणि तोच फेमस सगळे यॉर्कर जिशान खान करसून 4 ओव्हरींची सांगता 50 रनसार. आमच्या स्पर्धेसाठी शिवाजी उर्फ दाजी सावंत यांच्याकडून 511 रुपयांची देणगी येते. जयहनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचे देखील मनपूर्वक आभार. 50 धावा, 4 ओव्हरींचा खेळ समाप्त. 12.5ची सरासरी. पहिल्या 2 षटकात 37 धावा कुटलेले, पण त्यानंतर मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी अमोल कांगणे आणि जिशान खान. जिशानने या ओव्हरीत फक्त 5 रन्स खर्च केले, 3 विकेट आपल्या नावावर केले. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसऱ्या, सांघिक 5व्या, डेप्थ ओव्हरची जबाबदारी, स्लॉग ओव्हरची जबाबदारी अमोल कांगणे.
स्पर्धेच्या ठिकाणी प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर दीपक वारंग यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पावसातलो कारंजो, दिवाळीतलो फुलबाजा, उडालेलो अजून एक झेल विकेट किपरच्या दिशेन. पहिल्या ओव्हरीत 7 धावा खर्च करून 5 विकेट घेतलेले अमोल कांगणेने आणि या ओव्हरीत पहिल्या चेंडूवर मिळालेली सफलता. 50 धावा. जय सेवालाल संघ मात्र अडचणीत. रत्नागिरी पोलीस योगेश शेट्टे आपल्या सहकाऱ्यांका निराश करून माघारी परतताना. तुमच्या माहितीसाठी परत एकदा, जिंकलेल्या संघांसाठी खेळाडूंसाठी बक्षिसं असत आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षिसं असत, पण त्यासाठी फक्त 50 रुपये खर्च करण्याची तुमची तयारी होई. फक्त 50 रुपयात लकी ड्रॉ, पहिला बक्षीस, एक कपाट आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक आकर्षक बक्षिसं. फक्त 50 रुपयामध्ये ही संधी तुमच्यासाठी. अमोल कांगणे ऑन पॉसिबल हॅट्रिक. मागच्या 2 चेंडूवर 2 सफलता अमोल कांगणेचे. हॅट्रिकचा चेंडू अमोल कांगणेची स्पर्धेतली हॅट्रिक नावावर, कारण अमोल कांगणे सांघिक 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर अमोल कांगणेने विकेट आपल्या नावावर केलेली ऐश्वर्य सुर्वेची आणि त्यानंतर 5व्या ओव्हरीच्या पहिल्या 2 बॉलवर 2 सफलता. विकेट हॅट्रिक मिस्टर अमोल कांगणे. अर्धशतक फलकावर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. बाद झाले फलंदाज 9. शेवटची जोडी मैदानावर. मालवणी भाषेत सांगायचा तर बियाचो कोंबो. जसं शेवटचं बियाचो कोंबो अगदी जपान ठेवलं जाता, तशी ही शेवटची जोडी ज्याका जपान खेळायचा लागताला. 4 बॉल. मिडांच्या दिशेन हलक्या हातान खेळलेलो 1 रनचा फटको 51 धावसंख्येवर घेऊन जाणारो. सकाळच्या सत्रात लांब लचक फटकेबाजी बघितली. या मॅच मध्ये सुद्धा मोठी फटकेबाजी बघूक मिळतली अशी अपेक्षा होती प्रेक्षकांची, पण या सामन्यात मात्र बॉलर हवी होताना खास करून अमोल कांगणे आणि जीशान खान. अजून एक विकेट. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने स्पिन होणारा चेंडू. अमोल कांगणे 2 ओव्हरीची गोलंदाजी, 8 धावांचा खर्च आणि पंजा खोलताना अमोल कांगणे मॅन फ्रॉम गवळदेव कासार्डे. टाळ्यांचा गजर करूया अमोल कांगणे यांच्या गोलंदाजीसाठी. पहिली फलंदाजी करताना या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात जय सेवालाल संघ सर्व बाद. श्याम वाक्कर, प्रदीप देऊलकर आणि उत्तम
त्यांची ग्रंथिका जुळली गेली आहे। सेमीफायनलच्या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये गवळदेव कासाडे क्रिकेट संघासमवेत जय सेवलाल कासाडे क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत क्रिकेट खेळाडू, तसेच आपण पाहतो किरण पवार सारखा एक विस्फोटक खेळाडू या संघामध्ये आहे। आणि दुसऱ्या बाजूला गवळदेव कासाडे क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला तर मुंबई परिसरातील दर्जेदार दिग्गज खेळाडू, आणि त्यामध्ये खास करून प्रथमेश ठाकरे पहिल्या मॅचमध्ये 104 धावा आणि दुसऱ्या मॅचमध्ये नाबाद 50 धावा करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। स्ट्रायकिंग एंडला तयार, ओ हो सुंदर फटका, लाजवाब, प्रॉपर टायमिंग, बॅट वरती घेतलाय। क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ। गोलंदाजी मार्क वरती ऐश्वर्य सुर्वे, टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील अजून एक केलाय, झाडू शॉट पाहायला मिळालाय, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे। डीप मध्ये दुसरी धाव निघणार आहे। थोडीशी लेझी फेकी आली, धीम्या गतीची फेकी आली आणि त्याचा परिणाम तुम्ही स्कोर बोर्डवरती देखील पाहताय। चित्त्याच्या वेगाने, हरणाच्या चपळाईने दुहेरी धावांची लहर, प्रथमेशचं योगदान 6 धावांचं आणि संघ देखील पोहोचतोय 6 धावांवरती। बिनबाद 6, पाठलाग चाललाय मैदानाच्या आतमध्ये। 51 धावा प्रथम फलंदाजी करताना बनवलेत। 52 धावांचा पाठलाग आहे। यावेळेला खाली इलाक्याचा वापर केलाय। काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून प्रथमेश ठाकरे ब्रँडेड चौका। स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जमायचं आहे। गोलंदाज या सुंदर फटका, ताकद झोकण्याचा प्रयत्न आहे, फटका मिस टाइम जरूर झालाय, बाउंड्री पर्यंत जरूर गेलाय। डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आहे। दुहेरी धावांची लहर पाहायला मिळाली आहे। दुहेरी धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे 16 वरती। अंतिम फेरीमध्ये कोणता संघ प्रवेश करणार आहे तुम्ही पाहताय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुक्यातील कासाडे गावामध्ये उत्तर गावठण वाडीच्या वतीने आयोजित केलेली जय हनुमान क्रीडा मंडळाची ही स्पर्धा आहे। 1,25,000 रुपयांची प्रथम क्रमांकाची नगद राशी आणि चमचमती लखलखती ट्रॉफी मिसफील झाली आहे। आणि याही वेळेला दुहेरी धावांची लहर, पहिलं षटक लुटलो आलं, महागडं षटक, ज्या षटकात खर्च केल्या गेल्या तब्बल 18 धावा ऐश्वर्य सुर्वे महागडा ठरलाय। आणि याला प्रमुख कारण ठरलंय ते अर्थातच फलंदाज प्रथमेश ठाकरेचं वादळ। प्रथमेश ठाकरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावतंय आणि या वादळासमोर पुरता नामोहरण करून टाकलंय। ऐश्वर्य सुर्वेला पहिलं षटक संपलंय 52 धावांच्या पाठलागामध्ये। पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीस गवळदेव कासाडे बिनबाद 18। आमच्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मान्य श्री प्रकाश केशव भोसले साहेबांनी पुरस्कृत केलंय, रोख रुपये 1,25,000। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,000 रुपयांची नगद राशी मान्य श्री प्रसिद्ध उद्योजक शांतीनाथ लडगे साहेबांनी पुरस्कृत केलंय। उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांसाठी रोख रुपये 25,000। त्यामध्ये पहिलं बक्षीस आपल्याला दिलंय मान्य श्री प्रसिद्ध उद्योजक संजय दत्तराम पाताडे सर, आणि दुसरं 25,000चं पारितोषिक आपल्याला दिलंय मान्य श्री प्रसिद्ध उद्योजक दीपक बाळा पाताडे साहेब। त्याच पद्धतीने संपूर्ण आकर्षक चषक प्रसाद जाधव यांच्याकडनं पुरस्कृत। गोलंदाज तयार, अमोल भोसले बॉलिंग मार्कवर। यावेळेला क्रॉस लाईनचा वापर करायचा होता स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर अक्षय घरतला, मात्र तसं घडलं नाहीये। चेंडू तेज तरार एसटी रक्षक किरण पवारच्या गोदीमध्ये आलाय। एक षटक एका चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय। धावफलकावरती आहे गवळदेव कासाडे क्रिकेट संघ 52 धावांच्या उत्तरामध्ये बिनबाद 18 धावा।
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये संतोषजी पारकर साहेबांनी आपल्याला पारितोषिक पुरस्कृत केली आहेत. यावेळेला अक्रॉस लाईनचा वापर, पंचांकडे हलकंसं अपील, उत्साह खूप जास्त, आत्मविश्वास त्या तुलनेमध्ये कमी होता. पंचांची नकारात्मक मान हलते आहे आणि लेग बाईचं सिग्नल आमच्यापर्यंत येतं. एका अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे गेली आहे 19 धावांवरती. मालिकावीरासाठी आकर्षक LED TV संकेत पाताडे यांनी आपल्याला पुरस्कृत केली आहे. तसेच देणगी स्वरूपात ज्यांनी आम्हाला मदत केली आहे त्यामध्ये बाबू नकाशे साहेब 10,000 रुपये, संजय देसाई साहेब 10,000 रुपये, जयवंती जमदाडे 5,000 रुपये, श्रीरंग पाताडे 5,000 रुपये, शांताराम पाताडे उर्फ बाळू 5,555 रुपये, अमोल जमदाडे 5,000 रुपये, अरुण अनंत पाताडे 5,000 रुपये, गोलंदाज तयार अमोल भोसले. सुंदर चेंडू समोर खेळा व्ही झोन मध्ये, व्ही धोलंत कार्पेटचा फटका लॉंग ऑफ वरनं डीप मरती क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूची परती येणार आहे एकेरी धाव खर्च केली गेली आहे. धावसंख्या पुढे सरकली आहे 20 वरती. गणेश देवजी पाताडे उपसरपंच कासार्डे 5,001 रुपये, समीर संजय पाताडे 5,000 रुपये, वैभव घाडी प्रफुल्ल परब 5,000 रुपये, विकास पाताडे 5,000 रुपये, संजय उर्फ अन्या पाताडे 5,000 रुपये, गुरुराज परब 5,000 रुपये, बाबाजी पाताडे 5,000 रुपये, प्रथमेश पाताडे अक्षय पाताडे 5,000 रुपये. अमोल भोसले तयार. पंचाच्या डाव्या हाताकडून राऊंड विकेट समारा. डावखुरा बॅटर समोर. यावेळेला ऑफ साइडला चेंडू पिच केला, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव निघणार आहे. एकेरी धावणे धावसंख्या पुढे गेली आहे गणेशाच्या क्रमांकावरती, अर्थातच 21 धावांवरती. 52 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आणि उपांत्य फेरीची दुसरी लढत, कारण या अगोदर गणेश कृपा बंडवाडे क्रिकेट संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे आणि या संघासमवेत कोणता संघ लढत देणार आहे. लेग ब्रेक आहे, बोटांची जादू पाहायला मिळाले. फ्लाईट दिली, वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे हलकसं अपील आहे. लेग बायचा सिग्नल. एक धाव निघाल्या. जबरदस्त स्पेल अमोल भोसले, महाराष्ट्र पोलीस अर्थातच रत्नागिरी जिल्ह्याचा हा जाबाज सैनिक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. उमेश पाताडे 5,000 रुपये, राकेश पाताडे सागर पाताडे 5,000 रुपये, बाळा जोशी 3,000 रुपये, आबा सामंत 2,000 रुपये, जांभिलकर डॉक्टर 2,000 रुपये, संतोष जाधव 2,000 रुपये, महेंद्र देवरुखकर पोलीस पाटील कासाडे 500 रुपये, राजकुमार पाताडे 1,000 रुपये. अमोल भोसले तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार अक्षय घरत. समोर खेळा बोडोमॅनचा वापर. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार आलाय. षटकार. चोवीस धावांची आवश्यकता. मॅच अजूनही आहे, मात्र लढावं लागेल. रडायचं की लढायचं याचा विचार करावा लागेल. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो आणि इतिहास रडणाऱ्यांचा कधीच लिहिला जात नाही. लढणाऱ्यांनी लिहिलेला इतिहास रडणारे फक्त वाचतात. यावेळेला काय होणार आहे? जनार्दन परब यांच्याकडून 500 रुपयांची देणगी आली आहे. चंद्रकांत पाताडे माजी पोस्ट मास्तर 1,000 रुपये, संतोष तळेकर माजी सरपंच दारूम 1,100 रुपये, शंकर मुकादम 500 रुपये, गवदेव मित्रमंडळ मुंबई 10,000 रुपये, दीपक गायकवाड 1,555 रुपये. यावेळेला सुंदर फटका खेळला. प्रॉपर टायमिंग जुळलंय, प्रॉपर कनेक्शन झालंय आणि आल्या आल्या गोलंदाज अहमद नाकवाचं स्वागत प्रथमेश ठाकरेने षटकाराने केलंय. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कापलं गेले. धावसंख्या उडी मारते धाव फलकावरती 34 धावांवरती. विजयासाठी 52 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 17 चेंडूंचा खेळ, 18 धावांची आवश्यकता. निर्धाव चेंडूनं समीकरण बदललंय. 16 चेंडू 18 धावा. 1 विकेट्स मिळवावी लागणार आहे. 1 विकेट्स मॅचला कलाटणी देऊ शकेल आणि ती सुद्धा जर प्रथमेश ठाकरेची विकेट्स मिळाली तर आणि तरच कमबॅक असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. यावेळेला हलकस अपील केलं गेलं. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूने आता मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट केले गेले प्रथमेश ठाकरेवरती. प्रथमेश ठाकरे काहीतरी विपरीत करण्याचा
प्रयत्न करतोय. आतापर्यंत संपूर्ण मालिकेमध्ये 180 धावा प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधनं आल्या आहेत आणि अजूनपर्यंत एकदाही तो बाद झाला नाही आहे. मागच्या वर्षी बबल नाईकने हा कारनामा पाठवलंय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. ये लगा BSNL छक्का. ₹25,000 देणगी आली आहे. संजय गणपत पाताडे 500 रुपये, संजय संभाजी पाताडे 5,000 रुपये. गोलंदाज तयार आहे. यावेळेला सुंदर चेंडू हलकेच कट गेला बॅटची वरची कडा लिडिंग एज घेतली गेली आहे. एक धाव निघणाऱ्या अमोल भोसले स्क्रीनवरती आला. एकेरी धावणी धावसंख्या पुढे जाते 41 वरती. संतोष पारकर माजी सरपंच कासाडे 25,000 रुपये, महेश भिकाजी पाताडे 5,000 रुपये, नारायण घाडी 1,000 रुपये, अभि धुमाळ 500 रुपये, बाळकृष्ण सावंत 1,000 रुपये, जनार्दन सुतार 500 रुपये, श्वेता शंकर चव्हाण ग्रामपंचायत सदस्य 1,000 रुपये. ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. कॉपी बुक स्टाईल प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला अक्षय घरतच्या बॅट मधून आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. बेचाळीस धावा. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. 42 धावा असा धावफलक आहे. बिनबाद 42 अशी धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. गवळदेव कासाडे क्रिकेट संघाच्या वतीने चालू असलेली लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 10 धावा असं समीकरण आहे. सागर डंबे 5,000 रुपये, पप्प्या परब 1,000 रुपये, यशवंत आंबेडकर 500 रुपये, भालचंद्र पाताडे 500 रुपये, संदीप तळेकर लक्झरी बुकिंग यांच्याकडून 500 रुपये, श्रीधर गंगाराम पाताडे 500 रुपये, संदीप ब्रह्मदंडे सर 1,111 रुपये, राजाराम विश्वास सावंत 1,000 रुपये, दत्तात्रय पाताडे पाटील उर्फ नाना 500 रुपये, संतोष पारकर मित्रमंडळ यांच्याकडून 3,000 रुपये. ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका. एक धाव तर जरूर निघणार आहे. कव्हर्सला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. चेंडूची परती वेगाने आली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला 2 धावांची लहर पाहायला मिळाली आहे आणि धावसंख्या मात्र बदलली आहे 44. मुलतान का सुलतान वीरेंद्र सेवागच्या जर्सी क्रमांकावरती धावसंख्या पोहोचली आहे. विजयासाठी अवघ्या 8 धावांची गरज आहे. तुम्ही सेमीफायनलची दुसरी लढत पाहताय. या सामन्यातला विजेता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळेला आतमध्ये आणलंय चेंडूला आणि तेवढं बाहेर पाठवलंय. अक्षय घरतने चेंडूला उडवलंय आणि पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. विजयासाठी अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. सुषमा एंटरप्राइजेस बबन मुनगेकर यांच्याकडून 5,000 रुपये, उद्योजक अलंकार महाडिक यांच्याकडून 5,000 रुपये, बाबू सावंत माजी पोलीस अधिकारी 1,000 रुपये, शिवाजी सावंत 511 रुपये. गोलंदाज यावेळेला हेलिकॉप्टर उडवले आणि हे हेलिकॉप्टर लँड झाले समोरच्या दिशेने. षटकार. MS धोनी स्टाईलने हा सामना संपवलाय. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।